लाईन आहेत, त्यामध्ये जवळपास भोर तालुक्यातली 71 गावं आणि वेल्हे तालुक्यातले म्हणजे राजगड तालुक्यामधली 45 गावं बाधित होत असल्यामुळं आम्ही तिथं मोठा लढा त्या ठिकाणी पुकारलेला आहे आणि त्या लढ्याच्या निमित्तानं आम्ही प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याचं काम त्या ठिकाणी आम्ही करत होतो। त्यामुळे खरं तर मला आम्ही दादा इथे यायला उशीर झाला। मी खरं तर तुमच्या या आंदोलनाला मनापासूनचा प्रथम त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवतो। मी या मतदारसंघाचं गेले 15 वर्ष प्रतिनिधित्व केलं। या 15 वर्षाच्या काळामध्ये टप्पा क्रमांक 1 ची पाईपलाईनचं काम त्या ठिकाणी झालं। कदाचित आपल्या कोणालाही त्या ठिकाणी कल्पना नव्हती किंवा त्यावेळेला मागणी पण नव्हती की टप्पा क्रमांक 2 चं काम त्या ठिकाणी होईल। 2 वर्षापूर्वी टप्पा क्रमांक 2 च्या कामाला केंद्रीय स्तरावरून मंत्री आले आणि त्यांनी त्या जागेमध्ये जाऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलं। कॉन्ट्रॅक्टर ठरले, कॉन्ट्रॅक्टर आले, कॉन्ट्रॅक्टरनी मोठे मोठे पाईपलाईन त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आणून टाकल्या। काही ठिकाणी पाईपलाईन गाडायचं काम चालू झालं, काही ठिकाणी